Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new topic and that is new chapter. That chapter name is angles. या चॅप्टरमध्ये आपल्याला angles पाहिजे आहे with the help of some protector different kinds. इथं आपल्याला एक बेसिकली अँगल्स जे आहे दॅट इज आपण शिकलो होतो लास्ट इयरमध्ये आय थिंक फोर्थ स्टँडर्डमध्ये झालेलं असेल की ॲक्यूट अँगल काय आहे, राईट अँगल काय आहे, ऑप्टिव्स अँगल काय आहे. बट स्टील याला आपल्याला थोडंसं बघण्यासाठी रिव्हिजन करायचे आहे. रिव्हिजनमध्ये सगळ्यात आधी दिलेला आहे तुम्हाला इकडे दिलेला आहे दॅट इज व्हॉट इज अन राईट अँगल आणि हे कसं ओळखायचं. एक छोटंसं मी एक सिम्पली थोडंसं रिकॅप करते आहे दॅट इज व्हॉट इज अ राईट अँगल. व्हेरी सिम्पल. ज्या कोणाचा अंश जो कोण 90 अंशाचा असतो त्याला म्हणायचं काय, राईट अँगल. एकदम परफेक्ट 90 डिग्री. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, राईट अँगल. ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे याच्यामध्ये काही रॉंग आहे का, रॉंग इन द सेन्स की थोडं समोर किंवा मागं, नथिंग. इट इज कम्प्लिटली राईट. वरच्या साईडला कम्प्लिटली 90 डिग्री. आय होप तुम्हाला एक सिम्पली जे आहे माझं बोलणं समजत असेल की ना पुढं ना मागं, इट इज कम्प्लिटली ॲट द स्टिल म्हणजे एकदम स्ट्रेट. दिस अँड दिस यांच्यामध्ये 90 डिग्रीचा जो आहे अंश झाला पाहिजे. याला काय म्हणायचं कधीही, राईट अँगल. आणि हे कसं सापडतात, सगळ्यात मोठी गोष्ट ते सापडतात विथ द हेल्प ऑफ डी और प्रोटेक्टर. दिस इज नोन ॲज द डी और प्रोटेक्टर. हे तुम्हाला मला वाटते अँगल्स इथे इंट्रोड्यूस होत आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अंश दिलेले असतात. आता याचे थोडेसे मिटलेले तुमच्याकडे असेल, ठीक आहे. इथं असते 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. इथं मिडलला 90 असते. ठीक आहे, इथं 90 असते. हे थोडंसं मिटलेलं आहे बट इट्स ओके. तुमच्या प्रोटेक्टरमध्ये तुम्ही बघू शकता व्यवस्थित दिलेलं असतं. तर इथं बरोबर या लाईनवरती आपली लाईन ठेवावं लागत असते आणि त्याच्यानंतर आपल्याला किती अंशचा कोन पाहिजे, अँगल पाहिजे, किती डिग्रीचा अँगल पाहिजे ते आपण सापडत असतो. तर इथूनही झिरोची स्केल चालू होत असते, इथूनही चालू होत असते. आपल्यावर डिपेंड आहे की तुम्हाला त्याचं जे तोंड आहे ते इकडनं करायचे की इकडनं करायचे. तर मी इकडनं घेतलं होतं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. दिस इज अन राईट अँगल. जर एखादा कोन, आता आय होप राईट अँगल समजला असेल, जर एखादा कोन 90च्या खाली असेल, 90 डिग्रीच्या खाली असेल, वरती नाही, खाली 90च्या खालच्या साईडला, इकडची स्केल नाही. आता आपण इकडनं घेतलेलं ही स्केल घेतली ना तर हीच पकडायची. 0, 10, 20 म्हणजे 90 डिग्रीच्या खाली. बरं ठीक आहे, 89 असेल तर स्टील इट इज अन ॲक्यूट अँगल. ठीक आहे. बट सपोज 91 डिग्री असेल तर नो, इट इज अन ऑप्टिव्स अँगल. म्हणजे एक एक डिग्रीसुद्धा इथं काय करते, व्हॅल्यू करते, बट इट इज डी. बट दॅट इज ओके. अँड सिम्पली एक रफली घेऊन टाकू आपण. आता हा कितीचा आहे बघा, 50 अँड आय थिंक 55. हे बघा 0, 10, 20, 30, 40, 50. आता हे मधल्या लाईन्स मोजावं लागत असते. जर एखाद्या मध्ये जर कोण आला तर मधली लाईन 50, 51, 2, 3, 4, 5, 55 डिग्री. तर हे 90पेक्षा कसं आहे, लहान. म्हणून याला काय म्हणायचं, याला म्हणायचं काय, ॲक्यूट अँगल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन इज, आय होप आता तुम्हाला ॲक्यूट अँगल लक्षात आला असेल. जर एखादा कोणाची जी मेजरमेंट आहे, एखाद्या अँगलचं मेजरमेंट आहे, ते मेजरमेंट जर 90 डिग्रीच्या खाली असेल त्याला काय म्हणायचं, दॅट इज नोन ॲज अ ॲक्यूट अँगल. जर एखाद्या कोणाचं मेजरमेंट 90 डिग्री असेल परफेक्ट, त्याला म्हणायचं राईट अँगल. बरं, ज्या एखाद्या कोणाचं मेजरमेंट 90च्या पुढं असेल, लाईक दिस, त्याला काय म्हणायचं, दॅट इज नोन ॲज ऑप्टिव्स अँगल. मी आत्ताच सांगितलं
की 90 डिग्रीच्या वर. तर मग ते जर समजा 91 डिग्री असेल तर स्टिल इट इज अन ऑप्ट्यूस अँगल. आय होप की तुम्हाला ऑप्ट्यूस अँगल, ॲक्युरेट अँगल, राईट अँगल समजला असेल. विदाउट गेटिंग इन टाइमपास, लेट्स स्टार्ट अन एक्सरसाइज. तर इथं जे आहे एक्सरसाइज नंबर आपण न्यू स्टार्ट करत आहोत, दॅट इज प्रॉब्लेम सेट नंबर 24. ओके, दिस इज अन प्रॉब्लेम सेट नंबर 24. लेट्स स्टार्ट इज कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1च आहे. त्याच्यामध्ये टेबल दिलेला आहे, टेबलमध्ये काही अँगल्स दिलेले आहेत. आता इथं जे आहे, इथे तुम्हाला राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑप्टिस अँगल याच्याविषयी जे आहे ते दिलेलं नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त अँगल्सला नाव कसं देतात ते शिकायचं आहे. आता इथं जे आहे, कुठलाही अँगल जो आहे तो कोणत्या 2 घटकांपासून बनतो? 2 आर्म्स आणि 1 वर्टेक्स. लाईक दिस. आय विल से हिअर. ही एक आर्म झाली अँगलची आणि ही दुसरी आर्म झाली अँगलची. ही एक आर्म आणि ही एक आर्म, या 2 आर्म्सपासून एक अँगल बनला आणि या 2 आर्म्सला जोडणारा हा जो पॉईंट आहे हा वर्टेक्स बनला. ओके, ही एक आर्म, ही दुसरी आर्म, या 2 आर्म्सला जोडणारा एक बिंदू, एक छोटासा डॉट, त्याला वर्टेक्स म्हणायचं. ओके, तर याला नाव काहीही असू शकतं. तर या आर्मला एक नाव असतं. सपोज इथं दिलेलं आहे. लेट्स सी दिस से अँड डायग्राम. ओके, ही एक आर्म आहे, ही दुसरी आर्म आहे. आता पहिली आर्म कोणती दिलेली आहे? पी क्यू. दुसरी आर्म कोणती दिलेली आहे? आर क्यू. तर याच्यामध्ये आहे, किंवा तुम्ही असंही घेऊ शकता की या वर्टेक्सपासून नाव द्यायचं क्यू पी क्यू आर. हे सिम्पल राहील. तर आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही अँगल, तो ॲक्यूट असो, ऑप्ट्यूस असो, राईट अँगल असो, तो अँगल कधीही 3 गोष्टींनी बनतो. एक पहिली आर्म लाईक दिस, दुसरी आर्म लाईक दिस, अँड या 2 आर्म्सला जोडणारा हा जो बिंदू आहे तो लाईक दिस. आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने अँगल बनतो. विदाउट 2 आर्म्स इट इज नॉट पॉसिबल टू गेटिंग अन अँगल. मला सांगा, जर एकच आर्म तुम्हाला भेटली तर तुमचा अँगल नाही बनणार. समजा ही एकच आर्म, कसा अँगल बनेल? नाही बनणार. ठीक आहे, बरं एकच वर्टेक्स आहे बिचारा पॉईंट, अँगल बनणार? नाही बनणार. ठीक आहे, 2 आर्म्स आहे पण वर्टेक्सच नाही आहे, अँगल बनणार? नाही बनणार. या गोष्टीला 2 गोष्टी कंपल्सरी आहे. 2 आर्म्स अँड 1 वर्टेक्स. आर्म किती पाहिजे? 2. वर्टेक्स किती पाहिजे? 1. समजलं? तर आता बघूया की डायग्राम जी आहे ती डायग्राममध्ये इथं दिलेलं आहे एक ॲन एक्झाम्पल. डायग्राममध्ये 2 आर्म दिलेले आहे. ठीक आहे, नेम ऑफ अँगल. आता अँगलला तुम्ही कशा पद्धतीनं नाव देऊ शकता? पहिला पॉईंट घ्यायचा, हा इथून हे, ठीक आहे, लाईक दिस. याला सगळ्यात पहिले चिन्ह द्यावं लागतं. दिस इज नोन ॲज अँगल. अँगलचं साईन आहे हे. अँगल पी क्यू आर असं द्या, किंवा ऑर अँगल आर क्यू पी, अँगल आर क्यू पी. ठीक आहे, नेक्स्टवालं बघूया आपण. आता काय सांगितलं मी? अँगल हा लिहावाच लागतो, त्यामुळे इथं अँगल लिहिलं. अँगल एक तर असं चला किंवा असं चला. पहिले असं लिहून घेऊ आपण. अँगल काय आहे? हा एल. मग वर्टेक्स लिहायचा. एनी हाऊ वर्टेक्स हा जो बिंदू आहे हा मध्यभागीच आला पाहिजे. अँगल एल एम एन असं द्या. और अँगल एन, आर्म, ही आर्म आहे, एन एम एल. तुम्ही कुठल्याही अँगलला असं नाव देऊ शकणार नाही. लाईक दिस एल एन एम असं द्यायचं नाही. कसं द्यायचं? एकतर असं किंवा असं, या 2 पद्धतीने तुम्ही जे आहे अँगलला नाव देऊ शकता. किंवा असंही दिल्या जातात. तर या बुकमध्ये सध्याला दिलेलं नाही आहे, पण फॉर मोर इन्फॉर्मेशन आय विल से अँगल एम, फक्त वर्टेक्सचं नाव लिहू शकतो आपण.
बट इट इज अन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, सध्याला बुकमध्ये नाही आहे ते, पण असंही दिलं जातं. यालाही आपण लिहू शकतो की अँगल क्यू, फक्त वर्टेक्स लिहायचा. बट वर्टेक्स जे आहे ते इथं तुम्ही कन्फ्यूज होऊन जासाल, त्यामुळे जे आहे ते हे जाऊ द्या, ठीक आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन याला सोडून द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठल्याही अँगलला नाव एकदा असं दिलं जातं किंवा असं दिलं जातं, ठीक आहे. नेक्स्ट लास्ट वन इज अँगल एस, असं एस, मग वर्टेक्स येतो यूच आहे ना, आय थिंक एस, हो यूच आहे, राईट, SUT, और अँगल असं टी वर्टेक्समध्ये आला पाहिजे, TUS, सिम्पल, बस काहीच नाही याच्यामध्ये. नाव वर्टेक्स, आता वर्टेक्ससोबत आपली चांगली ओळख झालेली आहे. दॅट इज वर्टेक्स. इथं जसं दिला मधला बिंदू, दोन आर्मला जोडणारा मधला बिंदू, वर्टेक्स क्यू किंवा वर्टेक्स एम, किंवा या अँगलमध्ये कोणता आहे वर्टेक्स दोन आर्मला जोडणारा, यू, वर्टेक्स वॉट, दिस इज यू. नाव लास्ट क्वेश्चन इज आर्म्स ऑफ एन अँगल. याचे आर्म्स कोणते कोणते आहेत, वर्टेक्सपासूनच सिम्पल चालू करू आपण. दॅट इज आर्म ML अँड इथं जे आहे MN. मी वर्टेक्सपासून ॲरोपर्यंत घेतलं, वर्टेक्स टू ॲरो, हे दोन झाले आर्म. ही पहिली आर्म झाली, ही MN दुसरी आर्म झाली. आता या अँगलची SUTची आर्म आता कसं येणार, UT ही पहिली आर्म अँड दुसरी आर्म कोणती झाली, US ही दुसरी आर्म झाली. आय होप तुम्हाला ही जी एक्सरसाइज आहे प्रॉब्लेम सेट नंबर 24 हा कळाला असेल. अँड वर्टेक्स याच्यामध्ये सिम्पल आहे. फक्त एक छोटीशी रिकॅप, अँगलचं नाव द्यायचं आहे, एक तर अँगलचं नाव असं द्या किंवा असं द्या, वर्टेक्स मध्ये आला पाहिजे, ठीक आहे. वर्टेक्स म्हणजे काय, दोन आर्मला जोडणारा बिंदू, त्याला काय म्हणायचं आहे, वर्टेक्स. दोन आर्मला जोडणारा पॉईंट, त्याला काय म्हणायचं आहे, वर्टेक्स. आर्म्स ऑफ एन अँगल, दोन भुजा अँगलच्या, दोन, एक पहिले QP दुसरा QR, इथं पहिला ML दुसरा MN, पहिला US दुसरा UT. एवढं सोपं जे प्रॉब्लेम सेट नंबर 24 हा आहे. इथे हा प्रॉब्लेम सेट नंबर 24 संपलेला आहे. आय होप तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम सेट अँगल्सचा कळाला असेल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. व्हिडिओ जर कळाला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.